म्हसळ्यात विंचू दंशाने 4 वर्ष वयाचा रुग्ण डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दगावला. डॉक्टरांवर हल्ला. विंचू दंशाने 4 वर्षाचा मुलगा दगावला असा ठपका ठेवत ग्रामीण रुग्णालय म्हसळ्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश मेहता यांना दवाखान्यात संतप्त जमावाकडून बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर रोजी मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की ग्रामीण रुग्णालय येथील सुरक्षारक्षक मनोहर कांबळे यांचा 4 वर्षाचा मुलगा मिहीर कांबळे याला मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2च्या दरम्यान राहत्या घराच्या अंगणात विंचू दंश झाला. उपचारासाठी त्याला ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे दाखल करण्यात आले. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असलेले डॉक्टर पवन यादव हे उपचार करत होते. याबाबत डॉक्टर महेश मेहता यांना आमच्या प्रतिनिधीने विचारले असता सायंकाळी रुग्णाचे वडील आणि सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेले मनोहर कांबळे यांनी मला माझ्या मुलास तपासून जा अशी विनंती केली आणि त्यानुसार मी जेव्हा रुग्ण मुलाला तपासले तेव्हा त्याची प्रकृती खूपच बिघडली असल्याचे लक्षात आले. त्यानुसार मी स्वतः त्यास ऑक्सिजन मास्क लावून माणगाव येथे पुढील उपचारासाठी पाठवले असे सांगितले. परंतु माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथून रुग्णाला MGM पनवेल येथे उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान रुग्ण मुलाचा मृत्यू झाला. यानंतर रुग्णाचे वडील हे ग्रामीण रुग्णालय येथे कार्यरत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना विंचूदंश मृत्यू म्हणून शासकीय मदत मिळेल या हेतूने रुग्णाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय म्हसळा येथे आणण्यास सांगितले. मृतदेह म्हसळा ग्रामीण रुग्णालय येथे पोहोचल्याचे कळताच मी हजर झालो. परंतु मृतदेहासोबत आलेल्या जमावाने रुग्ण दगावल्याचा ठपका ठेवत मला मारहाण करण्यास सुरुवात केली असे सांगितले. मात्र मुलाच्या मृत्यूला ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा ठपका ठेवत मनोहर कांबळे यांनी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. म्हसळा पोलिसांनी अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर 15/2024 BNS 2023 कलम 194 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती सविता गर्जे यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कहाळे यांच्या मदतीने कायदा आणि सुव्यवस्था चोख ठेवली आहे. महामुंबईसह संजय खांबेटे, म्हसळा.